श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुम्ही सुद्धा श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करता. रोज 3 अध्याय आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करता. परंतु तुम्हाला माहिती आहे का, श्री स्वामी चरित्र सारामृत वाचताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचे आहेत. स्वामी चरित्र सारामृत वाचताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्यानं तर तुमच्या मनातील इच्छा हे स्वामी महाराज हे पूर्ण करतात. त्यामुळं तुम्ही जर स्वामींचे नित्यपाठ करत असताल, काही पारायण करत असताल, स्वामीचा जप करत असताल, तरीसुद्धा आपण जे काही वाचतो ना ते मनातून वाचलं पाहिजे. नाहीतर काही लोक साधं वाचन करतात, मग त्यांचं आयुष्य बदलायला कसं थोडा वेळ लागतो, म्हणजे फरक पडत नाही. तर आता बघा फरक नेमका कसा पडतो. आपण स्वामीचरित्र सारामृत वाचतो ना तर नियम काही पाळले पाहिजे. भावनेने आणि श्रद्धेने आपण हेच पारायण हे केलं पाहिजे. तर बघा सर्वात अगोदर आपण समजून घेऊया की श्री स्वामीचरित्र सारामृत म्हणजे नेमकं काय असतं. तर बघा श्री स्वामीचरित्र सारामृत हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र सांगणारा एक दिव्य ग्रंथ आहे. हा ग्रंथ केवळ कथा नाही, तर हा ग्रंथ म्हणजे स्वामींच्या कृपेचा जिवंत रूप आहे. अनेक भक्त मानतात की सेवा मार्गात असं सांगितलं जातं की या ग्रंथाच्या नित्य वाचनानं आयुष्य, आरोग्य, संपत्ती, संतती, मनाची शांती मिळते. बघा हा ग्रंथ म्हणजे दिंडोरी प्रणित सेवा मार्गातून हा ग्रंथ आपण वाचत असतो. बघा स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत, ते आपले आई वडील, ते आपले गुरु आहेत, तेच आपले रक्षक आहेत. आणि जेव्हा आपण त्यांच्या चरित्राचं वाचन करतो तेव्हा आपल्या मनातला अंधकार हळूहळू कमी होतो आणि आपल्या आयुष्यात प्रकाश यायला सुरुवात होतो. बघा जेव्हा आपण श्री स्वामी चरित्र सारामृत वाचतो ना तर कोणते नियम पाळले पाहिजे ते आपण जाणून घेणार आहोत. तर पहिला नियम म्हणजे काय, रोज 3 अध्याय वाचणं आपल्याला खूप गरजेचं आहे. सेवा मार्गात सांगितलं जातं की रोज क्रमशः तुम्हाला 3 अध्याय वाचायचे आहे. म्हणजे काय, तर आज 3 अध्याय, उद्या 3 अध्याय असं क्रमाने वाचायचं आहे. आणि हे वाचन तुम्हाला गुरुवारपासून सुरू करावं, कारण गुरुवार हा गुरूंचा दिवस असतो आणि स्वामी समर्थ हे गुरु रूपात आहेत. आणि वाचन सुरू करताना एक छोटासा संकल्प तुम्ही अवश्य घ्या. संकल्प खूप मोठा नसावा, फक्त आपण तो मनात बोलायचा असतो. म्हणजे श्रद्धेनं आपल्याला हे वाचन हे सुरू करायचं असतं. मन शुद्ध करा, योग्य मार्ग तुम्हाला महाराज नक्कीच दाखवतील, एवढंच संकल्प आपल्याला पुरेसा आहे. दुसरा नियम काय, तर 11 माळी जप. बघा वाचनापूर्वी किंवा वाचल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळी जप करायचा आहे. काही लोक म्हणतील की 11 माळ म्हणजे खूप वेळ लागेल, परंतु लक्षात ठेवा आपण जेव्हा मोबाईलवर किती वेळ घालवतो, रोज अनावश्यक गोष्टीवर वेळ घालवतो. जर आपण स्वामीसाठी थोडासा वेळ दिला तर स्वामी आपल्या आयुष्यभरासाठी खूप वेळ देत असतात. त्यामुळे श्री स्वामी समर्थ हा मंत्र फार शक्तिमान आहे. हा मंत्र मनाला आधार देतो, भीती दूर करतो, आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा तो वाढवत असतो. त्यामुळं आपल्याला श्री स्वामी समर्थ या माळेचा 11 माळी जप करायचा आहे. हे बघा नुसतं माळे ओढायच्यात म्हणून तुम्ही माळे हे ओढू नका. तुम्ही श्रद्धेनं आणि मनातून एक माळ तरी नक्कीच म्हणजे स्मरण करण्याचा प्रयत्न करा, असं मला तर वाटतं. ओढायच्यात म्हणून 11 माळी तुम्ही जप करू नका, त्याला काही अर्थ नाही. तिसरा नियम आहे अहंकार विसरा. बघा हा खूप महत्त्वाचा नियम आहे. अनेकदा आपण वाचन करतो पण मनात एक भाव येतो, मी रोज वाचतो, मी रोज जप करतो, मी किती चांगला भक्त आहे, स्वामींचा मी सर्वात श्रेष्ठ भक्त आहे, आपण असं म्हणतो. परंतु हितच आपण चुकतो. स्वामींना अहंकार अजिबात आवडत नाही. स्वामींना हवी स्थिती, नम्रता, पूर्ण समर्पण. म्हणून वाचताना मनात काही तुम्ही असं अहंकार आणू नका. स्वामी मी काहीच करत नाही, तुम्ही सर्व काही आहात, माझं आयुष्य तुमच्या चरणी आहे. आणि जेव्हा हा भाव येतो ना तेव्हा भक्तांचे संकट स्वतःहून कमी व्हायला लागते. त्यामुळं अहंकार मनात आणू नका. शुद्धता पाळवा. बघा वाचन करताना शक्यतो स्नान करून स्वच्छ कपडे घालून स्वामीच्या मूर्तीसमोर बसून वाचा. काही लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नसतो, पण शुद्धता म्हणजे केवळ बाहेरची नाही, तर शुद्धता म्हणजे मनाची शुद्धता असते, हे लक्षात ठेवा. जेव्हा आपण स्वच्छ होऊन शांतपणे बसून वाचन करतो तेव्हा त्या शब्दांचा परिणाम मनावर जास्त होतो. आणि विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी वाचन केलं तर मन शांत होतं, झोप चांगली लागते आणि त्यामुळे घरातील कलह कमी होतो. बघा ही गोष्ट तुम्हाला समजली आहे. मनातील इच्छा पूर्ण होतील असं केलं तर तुम्ही. लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतात, पण योग्य इच्छा म्हणजे जे तुमच्या भल्यासाठी आहे, जे तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणार आहे, असंच आपल्याला भेटणार आहे, हे लक्षात ठेवा. काही वेळा आपण हट्ट करतो आणि स्वामींना म्हणतो
मला ह्या गोष्टी पाहिजे. परंतु स्वामी आपल्याला दुखावण्यासाठी नाही तर वाचवण्यासाठी थांबत असतात. म्हणून आपण वाचन करताना तुमची इच्छा अगदी आपण आईला सांगतो ना तसं मनातील इच्छा तुम्ही महाराजांना सांगू शकता. स्वामी महाराज मला हे हवे, पण आतून त्यांचा विश्वास आपल्याला दाखवणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, स्वामी मला जे योग्य असेल ते द्या, पण माझं मन शांत करा. आपल्याला असं मानायचं आहे. बघा, स्वामी त्यांना खूप मोठं करतात. म्हणून वाचन करताना मनात स्पष्ट बोला, स्वामी माझ्या मनात ही इच्छा आहे, मी तुमच्या चरणी ठेवते, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. हा भाव आला की इच्छा पूर्ण होण्याची प्रक्रिया सुरू होतो. त्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, संकल्पयुक्त पारायण करा. वाचन केवळ सवयीने नको, तर वाचन हे संकल्पाने करा. संकल्प म्हणजे काय, तर मन एकाग्र करून ठरवणे. बघा, स्वामी घरात सतत त्रास आहे, मी हे वाचन 11 दिवस नित्य करेल. किंवा स्वामी महाराज मुलाचं शिक्षण अडकलं आहे, मी हे वाचन 21 दिवसात श्रद्धेने करेल. असा तुम्ही संकल्प करा, मध्ये सोडू नका. कारण स्वामी समर्थ हे आपल्या भक्ताची परीक्षा घेतात आणि जे भक्त टिकतात त्यांना स्वामी महाराज भरभरून देतात. त्यामुळं आपल्याला संकल्पयुक्त पारायण करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. तुम्ही हे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचं वाचन करा. त्यामुळे घरातील भांडणे कमी होतील. काही म्हणतात मला नोकरी नाही, तर वाचन सुरू केलं आणि नवीन नोकरी लागली. असं काही म्हणतात लग्न जमत नाही, स्वामींच्या चरणी इच्छा ठेवली आणि योग्य स्थळ आलं. काही म्हणतात दारिद्र्य होतं, कर्ज झालं, परंतु हळूहळू वाचन केलं आणि सर्व मार्ग निघले. हे चमत्कार नाहीत, तर हे स्वामींच्या कृपेचा आशीर्वाद आहे. हे लक्षात ठेवा. नित्य आणि निष्ठा ठेवली तर आपलं नक्कीच स्वामी महाराज हे पूर्ण करतात, काही असो. म्हणून आपल्याला निष्ठा आणि आपल्याला नित्य वाचन हे करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं आपण स्वामींच्या सेवा मार्गात आहोत. स्वामींची नित्य सेवा, जप, पाठ आणि सामूहिक सेवेला खूप महत्त्व आहे. गुरुमाऊली नेहमी सांगतात, स्वामी ही शक्ती आहे आणि नित्यसेवा केली तर जीवन सोन्यासारखं होईल. भक्तांनो, ही ओळ ऐकायला खूप साधी वाटते, पण याचा अर्थ खूप खोल आहे. कारण सेवा म्हणजे फक्त पूजा नाही, सेवा म्हणजे आपल्या मनातील स्वामींच्या चरणी सतत संपर्क ठेवणे आहे. सेवा म्हणजे आपल्या वागण्यात नम्रता आणणे आहे. सेवा म्हणजे चुकीच्या गोष्टीपासून दूर जाणे आहे. आणि जेव्हा हे सगळं होतं ना, तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला लागतं. जर तुम्हाला या सर्व गोष्टी कळत असतील तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचण्याचा प्रयत्न करा आणि स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करा. बघा, आपल्याला स्वामी चरित्र सारामृत वाचन करताना ह्या गोष्टी माहीत असणे खूप लक्षात आहे. त्यामुळं तुम्ही या गोष्टी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. एक म्हणजे आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं वाचन करताना संकल्पयुक्त हे करायचं असतं. दुसरं म्हणजे पूर्ण श्रद्धेनं आणि विश्वासाने हे आपल्याला पारायण करायचं असतं. स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला भरभरून देतील. फक्त आपल्याला इथं श्रद्धा आणि संयम असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. याच्यामुळं काय फायदा होतो बघा, घरामध्ये सुख शांती लाभते. तसेच आपल्या घरामध्ये जे काही निगेटिव्ह असते ना ते दूर होते. आपलं मन हळूहळू बदलतं, राग कमी येतो, आपली भीती कमी होते आणि आपला कसं मन शांत झालं ना, तर ही सर्वात मोठी गरज आहे. म्हणजे काय, मन शांत. बघा, स्वामी चरित्र सारामृत वाचलं की मनात वेगळाच आधार तयार होतो. त्यामुळं तुम्हाला मन शांत करायचं असेल तर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत वाचायचं आहे आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ नामाचं नामस्मरणसुद्धा करायचं आहे. हे लक्षात ठेवा, कारण नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे. तुम्ही 1 अध्याय रोज 3 अध्याय रोज वाचित जा आणि 1 माळसुद्धा जप आपण केली तरीही चालेल. परंतु पूर्ण श्रद्धेनं आपल्याला तो नामस्मरण हे करायचं आहे, अध्याय वाचायचा आहे. त्यामुळं 11 माळी आणि रोज 3 अध्याय तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करण्याचा प्रयत्न करा. नामस्मरण हे झालंच पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही नामस्मरण करा, कारण नामस्मरणासारखी कुठलीही ताकद नाही. त्यामुळं नामस्मरण शक्यतो नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा आणि एकाच आराध्य देवतेचं तुम्ही नामस्मरण करू नका. मग तुमची कुठलीही आराध्य देवता असो त्यांचं तुम्ही नामस्मरण करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.